जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दसेगाव फाट्यावर भीषण अपघात झाला असून वाळूने भरलेल्या डंपर चालकाने स्कूटीवर जाणाऱ्या 2 विद्यार्थिनींना उडवले असून या अपघातात एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला असून एक विद्यार्थिनी गंभीररित्या जखमी झाली आहे। जखमी विद्यार्थिनीला तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून संतप्त गावकऱ्यांनी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले। ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले असून अपघात घडताना वाळूने भरलेले वाहन घटनास्थळावरून हलवण्यात आले आहे। या संदर्भातली माहिती आज दिनांक 2 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे। त्याचबरोबर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले असून अपघात घडतात वाळूने भरलेले वाहन घटनास्थळावरून हलवण्यात आले आहे। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर संतप्त ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा बघायला मिळाला असून आंदोलन स्थळावरून पोलिसांनी देखील पळ काढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। आम्ही इथे ट्रॅफिक जाम केलेली का केलेली की आमच्या मुलीला न्याय मिळावा म्हणून, न्याय मिळण्यासाठी आम्ही रस्त्यावर थांबलेलो आणि प्रशासन इथे पळून चाललोय। या आरोपीला सहकार्य करताय कारण की वाळूच्या डंपरने पोरीचा जीव घेतलेला आहे म्हणून ते पळून गेले इथून। काय घटना घडलेली इथं वाळूची डंपर भरलेलं 16 टायर, मालकाचं नाव सुद्धा डिपार्टमेंटला माहिती कारण की ते हप्ते घेतात, त्यांना माहिती असं नाही। घटना झाल्यानंतर ज्या मुलीची स्कूटी इथून घटनास्थळी गायब कशी झाली, वाहन कसं गायब झालं, भरलेलं डंपर कुठे गेलं, त्याच्याकरता केलेलं आहे की तुम्हाला सगळं मालक कोण आहे, मारलेलं कोणी आहे, तिची मालकी तर आम्हाला पाहिजे। आपण धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अडवलेला आहे, काय सांगा? आम्हाला न्याय मिळण्यासाठी थांबलेलो आहे, आम्ही जीव गेलेला आहे आमच्या मुलीचा। शंकात आहे अहो घटना घडल्यानंतर 5 मिनिटं पोलीस येऊन ती गाडी इथून पळवण्यात येते आणि आम्ही 1 घंट्यापासून इथे पोलिसांना बोलवतो, ते पोलीस यायला तयार नाही आणि सगळी पोलीस पळ काढताय कशासाठी? ते सहकार्य करताय पोलिसांनी यांना। तिथे आमची पोरगी जेवायची गेली तरी यांना काही जाणीव नाही गोष्टीची। पोलीस वाळूवाल्यांना वाचवताय असं म्हणतो। पोलीस इथे वाळूवाल्यांना सत्य वाटू दिसतंय ना, वाळूचं डंपरने गाड्यावर पोरी मारली गेली, मारल्यानंतर सुद्धा डंपरतून पोलिसांनी पळवण्यात आलं। पोलीस इथे डंपर पळवून ऍक्टिव्हा गाडी होती ती गाडी पण पळवून गेली मुलीची, न पंचनामा करता न कोणी येता इतकं म्हणजे पैशाच्या म्हणत सगळं घडतंय पोलिसांनी आणि 8 घंटे आम्ही तर थांबलो तर पोलीस काय तयार नाही आणि येऊन सगळी पोलीस पळून जात आहेत।